बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण दिल्यास येत्या काळात मुंबई जाम करू असा इशारा सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे बोईसरचे आमदार विलास तरे यांनी दिलाय। बंजारा आणि धनगर समाजाकडून आदिवासी आरक्षणात केली जाणाऱ्या मागणी विरोधात पालघरमध्ये आज आदिवासींनी एल्गार पुकारला असून यावेळी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी समाज बांधवांकडून भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे हे या मोर्चाचे नेतृत्व करत असून बंजारा, धनगर आणि आदिवासी यांचा काडी मात्र संबंध नसल्याचं यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी सांगितले। तर दुसऱ्या बाजूला सरकारपेक्षा समाज जास्त महत्त्वाचा, त्यामुळे आम्ही समाजासोबतच राहू असा इशारा देखील यावेळी आमदार गावित यांच्याकडून देण्यात आलाय। पालघरच्या शिवाजी चौकातून निघालेल्या या मोर्चाला 7 ते 8 हजार आदिवासी समाज बांधवांनी हजेरी लावली असून यावेळी बंजारा आणि धनगर समाजाविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली। आज पालघर जिल्ह्याचा संपूर्ण आदिवासी समाज पालघर या मुख्यालयी एकत्र आलेला आहे आणि याला कारण असं आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज बंजारा समाज एक राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय। धनगर समाजाने सुद्धा अनेक प्रकारचे प्रयत्न याआधी केले होते, परंतु हे जे आरक्षण मागतायत त्या आरक्षणाच्या विरोधात आम्ही इथे उतरलेलो आहोत। आम्ही त्यांना स्पष्ट इशारा देऊ इच्छितो की हे जे आदिवासींचं आरक्षण आहे ते आमच्या हक्काचं आहे, त्याच्यामध्ये कुणी वाटेल होऊ शकत नाही। पूर्ण देशभरात बंजारा समाज आहे, ओबीसी समाजामध्ये आहे, एसटी समाजामध्ये, त्या समाजामध्ये वाटेगिरी व्हावं किंवा त्यांनी वेगळं आरक्षण मागावं, आदिवासी आरक्षणामध्ये वाटेगिरी होण्याचा प्रयत्न करू नये। आम्ही तशाच तसं उत्तर देऊ आणि या आरक्षणाच्या मागणीच्या विरोधात आम्ही आज पूर्ण पालघर जिल्ह्यातल्या सर्व संघटना, सर्व पक्षीय इथे उतरलेले आहेत आणि त्यांना या पद्धतीने आम्ही स्पष्ट इशारा दिला आहे की आमच्या आरक्षणामध्ये वाटेगिरी होऊ शकत नाही। बांधवांनी या ठिकाणी आमदार विलास तरे, त्याचप्रमाणे मी स्वतः आणि आमचे सगळे खासदार आणि आदिवासी आमदार भोये साहेब असतील, या सगळ्यांनी एकजुटीने आणि जेवढ्या जवळ या ठिकाणी 65 आदिवासी संघटना आहेत, या संघटनांनी सगळे पक्षविरहित मतभेद विसरून बंजारा आणि जे धनगर आरक्षण आहे या धनगर आरक्षणाला या ठिकाणी त्या ठिकाणी आदिवासींमध्ये समाविष्ट करू नये अशा प्रकारे या ठिकाणी ही मागणी आहे। आणि सगळ्यात महत्वाचं 1884च्या गॅजेटमध्ये आणि 1909च्या गॅजेटमध्ये आणि 1921च्या गॅजेटमध्ये या ठिकाणी धनगर समाजांचा आणि आपला बंजारा समाजाचा कुठेही ट्राईब असं म्हटलेलं नाही, त्यांना नॉमेडिक ट्राईब म्हटलेलं आहे आणि भटक्या विमुक्तांच्या त्या ठिकाणी 3% आरक्षण त्या ठिकाणी देण्यात आहे। आणि म्हणून हैदराबाद गॅजेट जो आहे हा गॅजेट लोक आपलं घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि त्यामुळे घटना ही श्रेष्ठ आहे। हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने धनगरांचे केस रिजेक्ट केले आदिवासी समाजाची आदिवासींच्या वाटेकरी होऊ नये परत एकदा मंडळीने कराव्यात, कारण की त्या पत्रकार दिलेल्या आहेत। पत्रकार बंधूंना या ठिकाणी सरकारपेक्षा आमचा समाज महत्वाचा आहे। सरकार महत्वाचंच आहे, पण शेवटी समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत। सर्व पक्ष, सर्व संघटना म्हणून सगळं आम्ही एकत्र आलेलो आहोत। आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जे मागच्या महिला आम्ही नाही द्यायचं आणि बंजारा यांनी आदिवासींमध्ये आरक्षण मागणी केलेली आहे। आम्हाला आदिवासींना दिलेलं आरक्षण हे राज्यघटनेने दिलेलं आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर असलेल्या आदिवासी आहे। आज पहिला आम्ही आदिवासी आहे, आदिवासींचं आरक्षण जर हवं असेल तर आदिवासींमध्ये जन्म द्यावा लागेल,
असं कोणीही येऊन आदिवासींचं आरक्षण मागून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला आम्ही सर्व आदिवासी, सर्व गट तट पक्ष विसरून आणि सर्व आदिवासी आज रस्त्यावर उतरलेले आहे. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन शासनाकडे निवेदन पाठ देण्यासाठी जाणार आहोत आणि यानंतर आमचं आरक्षण साबूत राहावं यासाठी सरकारने घोषणा करावी. अन्यथा ही रस्त्यावरची लढाई आज सुरू झालेली आहे. जोपर्यंत सरकार ठोसपणे आम्हाला सांगत नाही तोपर्यंत ही लढाई आमची सुरू आहे. जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा विषय आता सुरू झालेला आपल्याला बघितलं असेल. त्यानंतर बंजारा समाज जी आणि आपली धनगर कमिटी समाज आहे, हे संविधान कोर विरोधी कमिटी आहे, आदिवासीमध्ये घुसण्याचा त्या प्रयत्न कोर करत आहे कमिटीचे सदस्य आणि सरकारवर दबाव टाकण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना प्रयत्न करत भेटतील. आहे. कृपा करून आदिवासी त्या ठिकाणी गर्दी संघटनांनी करू नका. आदिवासी समाजाने असं ठरवलेलं आहे की माझी आपल्याला संपूर्ण विनंती आहे. महाराष्ट्रामध्ये जिल्हा संघटनेचे अधिकारी कार्यालयावर प्रत्येक मोर्चे काढावेत अध्यक्ष आदिवासी असतील. समाजाने या आणि ठिकाणी शासनाकडे असा लोकांना प्रस्ताव पाठवावा संबोधन की करतील. आदिवासी त्यानंतर समाजामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे कुठलाही निवेदन देऊन धनगर आल्यानंतर असेल, या बंजारा ठिकाणी असेल आपले का इतर प्रमुख कुठलाही वक्ते समाज या ठिकाणी आपल्या घेण्यात येऊन या त्याचा आरक्षण कडक बंजारा आणि धनगरच्या आरक्षणाच्या निर्णयाच्या बाबतीत माध्यमातून आपली आजचा हा भूमिका मोर्चा मांडतील. तर माझी शासनाकडे विनंती आमची आहे, व्यथा मांडण्यासाठी हा संघटनेचे काढलेला जेवढे आहे. प्रमुख असतील, मला वाटतं किती संघटना आहे? आदिवासी आज ही दऱ्याखोऱ्यात राहतो. माझा आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती दऱ्याखोऱ्यात जिल्हा राहत पालघर असून सर्वांचं हार्दिक त्यामध्ये स्वागत करते एक आणि महत्वाचा आपले विषय असलेला का ते आता आदिवासी तिथे आरक्षण मूळ बचाव कृती प्रवाहामध्ये समितीचे यायला अध्यक्ष लागलेले आमदारजी आहेत आणि विलास अशाच विलासजी वेळेस दरे साहेब, बंजारा आणि आमदार धनगरांनी राजेंद्र गावित साहेब, सरकारवर दबाव खासदार टाकण्याचा डॉक्टर प्रयत्न हेमंत केला तर चौरा साहेब, आदिवासी आमदार स्वस्थ हरिश्चंद्र बसणार भोये नाही. साहेब, आज माजी खासदार बळीराम जिल्ह्याला गिलानी जरी साहेब, मोर्चा काढला माजी आमदार तर त्या श्रीनिवास मेसेजच्या साहेब, माध्यमातून माजी भविष्यामध्ये आमदार आम्ही विजय मंत्रालयावर माजी मोर्चा आमदार काढू पाटील साहेब, आणि माजी आमदार मुंबई सुनील सुद्धा घोटाळे पॅक साहेब, करण्याचा आदिवासीमध्ये ताकद आहे.